नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पोटाची खळगी भरण्यासाठी आजीची भर उन्हात पायपीट. वय वाढलं की विश्रांती घ्यावी असं प्रत्येकाला वाटतं, पण नशिबाचे फेरे आणि परिस्थिती माणसाला कोणत्याही वयात स्वस्थ बसू देत नाही. सदलगा तालुका चिकोडी येथील रस्त्यावर सध्या एका वृद्ध आजीची जिद्द आणि कष्ट पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केलं आहे. आजच्या धावपळीच्या युगात जिथे तरुणाई छोट्या छोट्या संकटांनी खचून जाते, तिथे या माऊलीचा संघर्ष प्रेरणादायी ठरत आहे. अंगात साधी स्वेटर, डोक्याला रुमाल बांधून या आजी भर उन्हात रस्त्याच्या कडेला पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत आहेत. त्यांच्या खांद्यावर असलेले ते पांढरे मोठे पोते त्यांच्या गरिबीचे ओझे नाही, तर स्वाभिमानाने जगण्याची धडपड दर्शवते. स्थानिक नागरिक सांगतात की या आजी दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करतात. रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिक बाटल्या कचऱ्यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच, पण हा कचरा या आजींच्या जगण्याचे साधन बनला आहे. रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून त्या आपला उदरनिर्वाह करत आहेत. कोणाकडे हात पसरण्यापेक्षा कष्ट करून 2 घास मिळवण्याची त्यांची ही वृत्ती आजच्या समाजासाठी एक मोठा धडा आहे. प्रखर ऊन, वाहनांची वर्दळ आणि वयाची मर्यादा या कशाचीही तमा न बाळगता या आजींचे चक्र सतत सुरू असते. खरोखरच कष्ट करणारे या हातांना आणि त्यांच्या जिद्दीला सलाम. दरम्यान या आजींना दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिल्यास त्यांचे जगणे सुसह्य होणार आहे. हिरकणी न्यूज करिता सदलगाहून प्रतिनिधी इम्रान सनदी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.